नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आज रुची आणि मी माझ्या चुलत्याची इथं गेलो होतो. रिटर्न आलो तर तेव्हा अंगणात हा पाईप पडलेला होता. आणि आता हा पाईप का पडलेला आहे हे मी माझ्या भावाला विचारलं. त्याच्यानंतर कळालं मला की आमची जी सोयाबीनचं शेत आहे, सोयाबीन आणि तुरीचं, जे घरापासून दूर आहे, तर तिथं पाणी द्यायचं आहे. जसं तुम्हाला माहीत आहे की पाऊस पडत नाही सध्या, म्हणून पाणी द्यायचं आहे. आणि त्या विहीर आम्ही रिसेंटलीच बांधलेली आहे, म्हणजे ती खोदलेली होती आधीच, पण ती अजून 2 परस खोदली, तिची रिंग वगैरे म्हणजे साईडनी बांधली ती विहीर. आणि तेव्हापासून तिच्यामध्ये मोटर टाकलेली नव्हती, तर आता ही मोटर टाकायची गरज पडतीये. आणि जेव्हा त्या विहिरीतून मोटर बाहेर काढली होती तेव्हा तिचा पाईप तुटलेला होता. त्याच्यामुळं जे आउटलेट आहे मोटरचं, तिथं प्लास्टिकचा पाईप अडकलेलाच होता. आणि आता आमचे घरचे, माझा भाऊ आणि एमपीचे काही माणसं हे पाईपाचं तोंड बाहेर काढताय अटकलेलं प्लास्टिकचं. आणि दुसरा प्रॉब्लेम काय झालेला आहे ना, आता हे टायर बघा, याला फुगा आलेला आहे. आणि ही आम्ही नवीनच घेतलेली मोटरसायकल आहे शाईन. मी याच्यावर ब्लॉग देखील बनवला होता. तर साधारणतः हे असे फुगे येत आहे. आता ही गॅरंटीमध्ये आहे म्हणून हिचे टायर वगैरे बदलून भेटणार आहे. शोरूमवाल्यांनी बोलवलेलं आहे 29 तारखेला. आता तिथं जायचं आहे आणि हे टायर बदलून घ्यायचे. यांना फुगा येतोय कारण खूप लवकर खराब झाले हे टायर. हार्डली आता नवीन गाडी घेतल्यानंतर इतक्या लवकर खराब व्हायला नाही पाहिजे, पण होत आहे आता खराब. काय माहीत कसं काय. तर हा पाईप साधारणतः मोटरच्या आउटलेटमध्ये गुंतलेला होता, म्हणजे तुटून राहिला होता. हा पाईप काढल्यानंतर बाकीचे मेंबर आहे ना, मोटरला भरपूर माती पण लागलेली होती कारण ती गाळात फसलेली होती. तर गाळ पण काढता येत तसं साईडनी जो लागला होता तो. आणि त्याच्यासोबत मोटरचं वायर देखील होतं. वायर भरपूर ठिकाणी कट झालेलं होतं कारण ओढताना घासलं पण होतं आणि भरपूर ठिकाणी त्याच्या तारा उघड्या पडलेल्या होत्या. तर मग आता माझा भावाने काय केलेलं आहे ना, तो गेलेला आहे गावामध्ये, कारण गावामध्ये जाऊन तो आता आणणार आहे कच्चं रब्बर आणणार आहे आणि टेप आणणार आहे, काळा टेप, जो वायराचे जॉईंट देण्यासाठी जो वापरतात तो. आणि इथे पण असे भरपूर ठिकाणी खराब पण झालेले वायर. माझा भाऊ गावातून येईल तोपर्यंत दुर्गादासन ते काय करताय ना, वायर कट करून घेत आहे जिथं खराब झालेले आहे तिथं. आणि ते वायर सोलून वगैरे ठेवणार आहे, जेणेकरून की माझा भाऊ आल्यानंतर डायरेक्ट जॉईंट देईल आणि मग मोटर घेऊन जायला आम्ही तयार राहू. सुरेशनी चाकू आणला होता आणि त्या चाकूच्या साहाय्यानेच दुर्गादासनी हे वायर असं कट केलं होतं. आता हे कट करेल, याच्यावरचा ब्लॅक जो लेअर आहे तो काढेल आणि नंतर जे तीन वायर असतात ते पण सालून घ्यायचे, जेणेकरून की जॉईंट देण्यात सोपं होईल आणि लवकर पण होत जाईल. आणि तितक्यात आहे ना, मला एका ठिकाणी आणखी खराब दिसलं वायर. थोडासा असा टच लागलेला होता त्याला, त्याच्यामध्ये पाणी जाईल असं होतं, पण खराब नव्हतं, म्हणजे तार वगैरे बाहेर काही आलेली नव्हती त्याला. इथं फक्त चिकट टेपनी पॅक करून दिलं तरी पण काम होऊन जाईल असं होतं हे. माझा भाऊ गावातून आला, त्यांनी येता येता हे वायर पण आणलं होतं. हे स्टार्टरसाठी लागणार होतं आणि बाकीच्या पण वस्तू लागणार होत्या, जसं की कच्चं रब्बल हे खूप मेन असतं जेव्हा पाण्यातले जॉईंट द्यायचे असतं तेव्हा. आणि चिकट टेप ताणलेलाच होता. आणि त्याच्यासोबत पक्कड सापडत नव्हती, तर ध्रुवला ती पण सापडली, कारण पक्कड लागतेच जॉईंट वगैरे जर द्यायचे असतील तर. दुर्गादासचं पण शिलून झालेलं होतं. आणि आता माझा भाऊ आणि मी, म्हणजे मी फक्त वायर धरणार आहे, माझा भाऊ आणि मी आता जॉईंट देऊन घेणार आहे. माझा भाऊ जॉईंट द्यायचे माझ्या वडिलाकडूनच शिकलेला आहे. माझे वडील भरपूर पॅक जॉईंट देत होते. आणि तुम्ही जर मागे एकदा व्हिडिओ बघितला असेल माझा, साधारणतः 5 ते 6 दिवस आधीचा ब्लॉग, तेव्हा मोटर ओढली मी, तर ती मोटर जवळपास एका साईडनी वायरवरच ओढली होती. आम्हाला माहीत नव्हतं, पण वरती आल्यावर कळालं, कारण वायर रूप तुटलेलं होतं. आणि ते वायर रूप जे आहे ना, ते म्हणजे वायरला एका ठिकाणी बांधलेलं होतं, करंटच्या वायरला, आणि त्याच्यावरच ती ओढल्या गेली होती. त्याच्यामुळं जॉईंट देणं आणि तो चांगला देणं हे खूप गरजेचं असतं. इमर्जन्सी केसमध्ये कदाचित त्याचा वापर करूनच मोटर ओढल्या जाते वरती. पहिले रेड जो टेप होता त्याचा लेअर दिला होता, नंतर कच्चं रब्बल तिन्ही कनेक्शनला. मग तिन्ही कनेक्शन पॅक झाल्यानंतर पूर्ण वायरला एक रेड कलरचा टेपचा लेअर, त्याच्यानंतर कच्चं रब्बलचा परत एक लेअर, आणि त्याच्यानंतर परत आता जो लाल कलरचा टेप आहे त्याचा एक लेअर. तर असे साधारणतः भरपूर मल्टी लेअर होऊन जातं आणि पाणी वगैरे याच्यामध्ये काही जात नाही. तितकात माझे वडील पण गावातून आले होते आणि श्री आला होता. श्री त्यांच्यासोबत फिरायला जात असतो आणि तो येऊन लगेच मोटरवर बसला होता, खेळायला लागला होता. आणि आता मी निघालेलो आहे
वावराकडे कारण सुरेश आणि ते ना पाईप घेऊन जात आहे सायकलवर आणि ध्रुव वायर रूप घेऊन जातोय, राहुल पण वायर रूप घेऊन जातोय आणि इथंही ना ही शूटिंग तीर्थ काढतोय. तर असा पाईप घेऊन जातोय सुरेश आणि माझा भाऊ आणि ते मोटरसायकलवर मोटर घेऊन येणार आहे, कारण हे शेत भरपूर लांब आहे आमचं आणि विहिरीपर्यंत आमची हे जात नाही, म्हणजे रस्ता नाही आहे. तर ती मोटर खांद्यावरच उचलून आणणार होता माझा भाऊ, त्याच्यामुळे सुरेशजवळ पाईप दिलेला होता. दुर्गादास पण काहीतरी सामान घेऊन येणार होता. आता मी लवकर पोहोचलो होतो आणि मुलं विहिरीजवळ होते, त्याच्यामुळे मी विहिरीकडे चाललेलो आहे. मी विहिरीपर्यंत गेलो तोपर्यंत माझा भाऊ तिथं आलेला होता आणि त्यांचं जॉईंट द्यायचं काम चालू होतं. म्हणजे पहिला तर पाईप जोडायचा होता आणि नंतर मोटर सोडणार होते. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.